हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व, नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि खूपच दिवसांनी मी माझा ब्लॉग शूट केला होता, कारण मला डेली रुटीनचा ब्लॉग वगैरे शूट करण्यासाठी एवढा वेळ भेटत नाही. कारण घरातली पण खूपच कामं असतात आणि आपल्याला घरातली एवढी कामं असतात. प्रत्येक स्त्रियाला माहीत आहे की घरात किती कामं असतात. मुलांना वगैरे बघायचं, त्यांचं स्कूल टिफिन वगैरे भरपूर अशी कामं असतात. घरातली क्लिनिंग, फौजींना जायचं यायचं त्यांचं पण थोडंफार असतं, काही ना काहीतरी अशी सर्व कामं असतात. त्यामुळे मला डेली रुटीनचे शूट वगैरे ब्लॉग शूट करायला होत नाहीत. आता मी चला म्हटलं आज थोडं माझ्या टाईम होतं, कारण आज दुपारी फौजी जेवायला वगैरे येणार नव्हते आणि अर्णव पण त्याचा टिफिन घेऊन स्कूलला गेला होता. आणि आज घरात आणि मी आणि कुणालच होतो, तर आमच्या दोघांसाठीच मला थोडं आवरायचं होतं, बाकी मला थोडा वेळ होता. तर म्हटलं चला आज माझं डेली रुटीनचं मी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला दाखवते माझं काय आहे डेली रुटीन, कशी आहे आमची आर्मी क्वार्टर्समधली लाईफ, आमचे कसं असतं डेली रुटीन वगैरे थोडं तुमच्यावर शेअर करते. आणि आता इथं माझी सकाळची क्लिनिंग चालू होती. आम्ही सर्व आता उठून वगैरे आंघोळ वगैरे झाली होती. माझा फौजींचा अर्णवचा ब्रेकफास्ट झाला होता. कुणाल थोडं लेट उठला होता, त्यामुळे हे बाकीचा पसारा वगैरे राहिला होता. आता कुणाल झोपेतून उठला आहे, त्याला मी आंघोळीला वगैरे पाणी दिलं होतं, ब्रश वगैरे करवला होता. मी म्हटलं तू बाकीचं कर आंघोळ, मी त्याला बाकी थोडं आंघोळ वगैरे घातली होती. थोडं तो बसला होता पाण्यामध्ये खेळत आणि इथं मी बाकीची क्लिनिंग परत करत होती. तर असं आहे आमचं सकाळचं रुटीन. आणि बाकी माझं सकाळी एकदा झाडू पोछा वगैरे झाला आहे. जेव्हा कुणाला उठायच्या आधी मी सगळं कामे करून घेतो, नंतर तो उठला की मला जास्त कामं वगैरे आवरून देत नाही, कारण त्याचंच एवढं असतं, त्याला आंघोळ घालायचं, ब्रेकफास्ट द्यायचा, बाकी त्याला थोडं घेऊन वगैरे बसतोय. आणि फौजी गेले, अर्णव गेले, त्याच्यानंतर मी माझी घरातली थोडीशी क्लिनिंग केली. आणि सकाळी मला ब्लॉग शूट करायला होत नाही. जी माझी सकाळची क्लिनिंग वगैरे आहे मी दाखवायला येत नाही मला, कारण सकाळी एवढी गडबड असते की मला शूट वगैरे करायला काही सुचत पण नाही. आणि आता सगळे गेले होते आपापल्या ह्याच्यावरती, तर मला थोडा टाईम होता. फौजी गेले होते ड्युटीला, अर्णव गेला होता स्कूलला. आणि आता इथं माझ्याकडे थोडा टाईम होता, तर म्हटलं चला आज मी ब्लॉग शूट करते. आणि इथं आम्ही सकाळी एकदा झाडू वगैरे झाला होता, पण इथं सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला होता, तर थोडं सांडलं होतं. तर म्हटलं चला आणखी एकदा मी सगळं घरात झाडू वगैरे मारून घेते. तर बघा मग माझं डेली रुटीन कसं आहे आणि सकाळची गडबड काय काय आहे ते थोडक्यात इथं दाखवली आहे मी. चला करा कंटिन्यू ब्लॉग. आणि इथं आमच्या इथं थोडं सकाळी पाणी येतं, तर मी सकाळीच जेवढी होती तेवढी कपडे वगैरे धुवून घेतली होती. आणि आता तेच मी कपडे म्हटलं पलटून वगैरे टाकूया, म्हणजे लवकर सुकतील, कारण जास्त कडक उन्हात नंतर मग जास्तच वेळ होतो कपडे आणायला. आणि आता 10-11 वाजले होते, तर मी थोडं खाली आली होती काही कामाने, तर म्हटलं चला कपडे वगैरे आहेत ते थोडं पलटून वगैरे टाकूया. आणि माझ्यासोबत कुणाल पण आला होता खाली, तर तो इथं खेळत होता, मी माझी कामं करत होतो. आणि इथं आता थोडी थंडी पण सुरू होत आहे, तर मी मोठ्या कंबल्स वगैरे पण उन्हामध्ये टाकल्या होत्या, कारण आता थंडी सुरू झाल्यानंतर कंबल्स वगैरे पाहिजेत आपल्याला. तर म्हटलं चला थोडं उन्हामध्ये टाकूया. आणि नंतर इथं ऊन खूपच कमी येतं. आता तर थोडं ऊन आहे, नंतर खूपच इथं ऊन कमी येतं आणि थंडी खूपच वाढती. त्याच्यानंतर इथं मी थोडा कुणालचा अभ्यास घेतला, तर म्हटलं चला आता थोडा वेळ अभ्यास कर. त्याला खायला वगैरे दिलं, त्यानं ब्रेकफास्ट केला, आंघोळ वगैरे केली, त्याची सर्व कामं वगैरे झाली. त्याच्यानंतर मी थोडा वेळ त्याला अभ्यासाला घेऊन बसली, कारण ह्याच वेळेस तो थोडा अभ्यास करतो. संध्याकाळी तर अर्णवचा वगैरे पण असतो अभ्यास. तर मी म्हटलं चला आता भैया स्कूलला गेला आहे, तर मी तुझा थोडा अभ्यास घेते.
त्याच्यानंतर मला थोडं बाकीची पण कामं होती. थोडं भाजी वगैरे पण आणायला जायचं होतं आणि दुपारसाठी आम्हाला थोडा स्वयंपाक पण बनवायचा होता. आणि इथं मी आता थोडा याचा अभ्यास घेऊन मग माझी बाकीची कामं करीन. आणि कृणालला म्हणजे ह्यावेळेस सगळं शांत असतं, घरामध्ये कोण नसतं डिस्टर्ब करायला, तेव्हा ह्यावेळेस तो खूप छान अभ्यास करतो. आणि संध्याकाळच्या वेळेस त्याला त्याचे पप्पा वगैरे आल्यानंतर खूप मस्ती वगैरे सुचते आणि जास्त अभ्यास पण करत नाही. मग मी ह्याच वेळेस त्याला तो सकाळ सकाळीच अभ्यासाला घेऊन बसते. आणि मी थोडं लवकर काम आवरलं की मग मला असा थोडा वेळ मिळतो त्याचा अभ्यास वगैरे घ्यायला, कारण तो झोपलेला असतो. त्यावेळेस मी सगळं माझी कामं आहेत ती आवरून घेते. नंतर मग ह्याला बाकीचं शिकवायचं वगैरे आहे तर मी ह्या वेळेत करून घेते. आणि सकाळ सकाळी इथं पाणी येतं त्यामुळे माझी भरपूर अशी कामं सकाळीच होऊन जातात. आणि नंतर मला टाईम भेटेल तेव्हा मी याचा अभ्यास, बाकी माझी एक्स्ट्रा काही कामं आहेत, कपडे वगैरे फोल्ड करणे, कपाट वगैरे लावणे, बाकी सगळी जी फ्रीज वगैरे साफ करणे, अशा सगळ्या गोष्टी मग मी ह्यावेळेस करून घेते. आणि आता याचा अभ्यास थोडा झाल्यानंतर मी माझी बाकीची कामं करीन, मी भाजी वगैरे आणायला पण जाईन. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू, भेटते थोड्या वेळात. आणि त्याच्यानंतर मी भाजी वगैरे आणली आणि मी काही इथं ब्लॉग शूट केला नव्हता, कारण मोबाईलला पकडायला वगैरे कोण नव्हतं. अर्णव पण आज स्कूलला गेला होता. तर मी आता जाऊन भाजी वगैरे घेऊन आली. आणि त्याच्यानंतर मला इथं थोडंसं आमच्यासाठी भातच मी बनवला होता, म्हणजे खिचडी राईस असा बनवला होता. थोडे डाळ वगैरे टाकली, भाज्या वगैरे टाकल्या आणि मग इथं मी माझ्यासाठी कुणालसाठी थोडा भात बनवला. असं काही पाणी जेव्हा आलं होतं तेव्हा मी इथं कुकर पण पाण्यानं भरून वगैरे ठेवला होता. तर आता मला खिचडी बनवायसाठी कुकर पाहिजे होता, तर म्हटलं चला रिकामा करून आणते. आणि मी इथं भातामध्ये थोडी मुगाची डाळ, लसणाचा तडका दिला होता, थोडं कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि 2 टॅमॅटो, 1 बटाटा असं थोडं थोडं सगळं टाकून छान असा मी खिचडी राईस बनवला होता. आणि फौजी असले की मग असलं काही बनवता येत नाही, कारण त्यांना चपाती वगैरे पूर्ण प्रॉपर जेवण लागतं. मग असं काही असलं तर मी फौजी घरी नसतील जेवायला त्या दिवशी मी असं बनवतो खिचडी वगैरे, मला पण खूप आवडती. आणि कुणाला पण थोडं काहीतरी वेगळं. आणि त्याच्यानंतर मी थोडं माझं किचनचं आवरलं आणि कुणाचा थोडा अभ्यास राहिला होता, कारण मला मगाशी सब्जी वगैरे भाज्या वगैरे आणायला जायचं होतं. थोडं गडबड होती तर मी म्हटलं चल बास कर आता, नंतर मग आल्यानंतर थोडा अभ्यास घेते तुझा. कारण भाज्या वगैरे सकाळी 11 साडे 11च्या दरम्यान येतात आणि 12 साडे 12पर्यंत थोडा फ्रेश भाज्या मिळतात. त्याच्यानंतर खूप गर्दी पण होते आणि जास्त भाज्या राहत नाहीत. आणि इथं दुकानं वगैरे जास्त नाहीत, 1-2च दुकानं आहेत, त्यामुळं खूपच गर्दी होती भाज्या आणण्यासाठी. मी पण जेव्हा भाजी आणायला गेली तेव्हा मला 1-1.5 तास लागला होता, कारण थोडं वेट पण करावं लागतं, तिथं सगळ्यांचं गर्दी असते. मग मी थोडी थोडी भाजी घेऊन आली. आणि त्याच्यानंतर घरात आल्यावर आज ह्याचा थोडा अभ्यास पण राहिला होता, मग मी खिचडी वगैरे बनवली आणि ह्याचा थोडा अभ्यास आहे तो घेत होते आता. आणि तो सकाळ सकाळीच अभ्यासाला खूप असा म्हणजे छान मूडमध्ये असतो. आता परत मी बस म्हटलं तर परत तो बसला, पण संध्याकाळी त्याचा एवढा मूड नसतो, तो अभ्यास बी करत नाही आणि खूप चिडचिड करतो, कारण त्याला झोप पण आलेली असते आणि एवढा अभ्यासाला मूड पण नसतो. तर मी ह्यावेळेस त्याचा काही असेल तो अभ्यास कंप्लीट करून घेतो. तो स्कूलला काही जात नाही, पण मी जेवढं मला माहिती आहे त्यानुसार मी त्याचा थोडा थोडा अभ्यास घेत असते घरातच. आणि आता तो परत इथं थोडा अभ्यास करेल आणि नंतर मग जेवेल माझ्यासोबत. तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू.
त्याच्यानंतर मी आणि कुणालनं जेवण वगैरे केलं आणि मी झोपून गेलो. त्याच्यानंतर मी काही ब्लॉग शूट केला नाही आणि आता डायरेक्ट मी संध्याकाळचं माझं जेवणाची गडबड सुरू होती. आता फौजी वगैरे पण घरी आले होते आणि माझा आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा चालला होता. आणि नंतर ब्लॉग शूट करण्यासाठी म्हणजे मला मोबाईल वगैरे पकडण्यासाठी कोण नव्हतं. मी थोडं बाहेर गेलो होतो वॉकिंग वगैरेसाठी, पण नव्हतं कोण. तर म्हटलं राहून दे, आता मी काही शूट केलं नाही. आणि आता इथं घरी माझं संध्याकाळच्या स्वयंपाकाची गडबड चालू होती आणि आता मी चपाती वगैरे करत आहे. पलीकडे कुकरमध्ये भात वगैरे लावला होता आणि आता आम्ही थोडाच वेळात जेवायला घेईन आणि त्याच्यानंतर दाखवतो मी बाकीचं आमचा ब्लॉग, म्हणजे काय काय केलं आज ब्लॉगमध्ये. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, तर चला मग बघूया माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं ते पण ह्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन मी. आणि इथं माझा स्वयंपाक चालू होता तर इथं कुणालचं काही नाही काहीतरी खेळायचं चालू होतं आणि आतमध्ये फौजी अर्णवचा अभ्यास घेत होते. त्याचा आता एक्झाम चालू आहे, तर ते बोलले त्या कुणालला थोडं बाहेर घेऊन जा, आम्ही दोघं इथं अभ्यास करत आहे शांतपणे. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि कुणालला इथं मी माझ्या साईडलाच घेतलं होतं, तो खेळत होता. त्याला क्ले दिला होता, तो क्लेचं काहीतरी त्रिशूल वगैरे बनवत होता आणि आम्ही क्ले गणपती बनवण्यासाठी आणला होता. अर्णवच्या स्कूलमध्ये होतं कॉम्पिटिशन क्लेचा गणपती बनवायचा, त्यातून काही थोडा शिल्लक राहिला होता, तो मी कुणालला दिला होता इथं खेळायला. आणि तो त्याचा क्लेचा गणपती त्रिशूल वगैरे काय काय बनवत होता. आणि इथं अर्णवचा आता अभ्यास चालू आहे, मी थोडं शूट घेतलं होतं. आणि त्याचा कॅम्प्युटरचा पेपर होता, तर फौजी त्याला लॅपटॉपवरती थोडी माहिती सांगत होते की कसं असतं काय असतं. आणि कॅम्प्युटरचा पेपर असला तर आपण त्यांना लॅपटॉपमध्ये समजून जास्त सांगू शकतो, जसं की त्यांना जास्त इझी पण जाईल आणि त्याला समजेल पण. तर इथं फौजी त्याला लॅपटॉपवरती सर्व गोष्टी समजून सांगत होत्या की कुठं असतं आणि कसं प्रकारे आपण बिलं वगैरे बनवतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याला एक्झाममध्ये येणार होत्या, ते त्याला समजून सांगत होते. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं. माझी संध्याकाळची क्लिनिंग झाली होती, मी भांडी वगैरे घासली, सगळं वॉश बेसिंग वगैरे सर्व माझं क्लिनिंग झाली होती. तर बघा माझी संध्याकाळची क्लिनिंग कशी असत्या. आणि इथं आता आमची वॉकिंगला जायची तयारी चालू होती आणि कुणालला वॉकिंगला जायचं आहे, तर कुणाला शूज जीन्स पॅन्ट वगैरे सगळं असं लागतं प्रॉपर. तो जीन्स पॅन्ट किंवा शूज वगैरे घातल्याशिवाय वॉकिंगला जात नाही. आणि बघा इथं माझी सगळं घरातली क्लिनिंग, रात्रीची क्लिनिंग आहे ती झाली होती. सर्वांनी जेवण वगैरे केलं, मी सर्व घरात झाडू वगैरे मारला आणि आता आमचं वॉकिंगला जायचं चालू होतं. आणि कुणालला वॉकिंगला जायचं आहे की कुठं बाहेर फिरायला जायचं आहे असं वाटतं. तो सगळ्या गोष्टी वगैरे घालतो, जीन्स वगैरे शूज घालून एकदम एक्साइटिंग असतो वॉकिंगला जायला. आणि आता इथं आम्ही जवळच वॉकिंगला जाणार होतो, जास्त लांब नाही, कारण अंधार पण होता जास्त. तर म्हटलं चला घराच्या इथं थोडंसं रोडवरतीच फिरून येऊया. आणि आता आम्ही निघालो आहे वॉकिंगला, तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. आणि असं तर मग आम्हाला रोज रोज संध्याकाळच्या जेवल्यानंतर वॉकिंगला जायला वेळ नसतो, कारण फौजींना नाईट ड्युटी वगैरे असते. तर आज फौजी घरी होते, कारण आज दिवसभर ते ड्युटीला गेले होते, त्यामुळे आज त्यांना थोडा आराम होता. तर म्हटले चला वॉकिंगला वगैरे जाऊन येऊया. आणि थोडं खूप छान, म्हणजे छान वाटतं संध्याकाळी वॉकिंगला जेवल्यानंतर जाऊन आलं की थोडं छान वाटतं. तर म्हटलं चला आता आहे तर जाऊन येऊया. असं तर फौजींना जास्त टाईम नाही भेटत, आज होते घरी, तर म्हटलं चला आपण वॉकिंगला जाऊन येऊया. आणि इथं आमच्या घराशेजारीच एक पार्क आहे, तर तिथं मुलं वगैरे काही खेळत होते. तर अर्णव आणि कुणाल बोलले चल मम्मा आम्हाला पण थोडं खेळायचं आहे, तर म्हटलं चला. आणि आता इथं आम्ही त्यांना खेळायला घेऊन आलो आहे. तर बघा संध्याकाळच्या वेळेस पण इथं किती गर्दी होती आणि आता रात्रीचे 10 वाजले होते, पण इथं थोडंसं वातावरण असं एवढं म्हणजे गरमी पण नाही आणि थंडी पण नाही, वातावरण छान आहे. तर सगळे इथं पार्कमध्ये आले होते. इथं आता महिनाभरच एवढं छान वातावरण आहे, त्याच्यानंतर इथं खूपच थंडी सुरू होईल. त्याच्यानंतर आम्हाला घरातून जास्त बाहेर निघता पण येणार नाही आणि जरी बाहेर आलो तर पूर्ण प्रॉपरली सगळे कपडे, स्वेटर वगैरे 2-3 असे घालून यावं लागेल. इथं खूपच थंडी पडते. पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला मी कशी असते थंडी. तर आता इथं मुलांचं खेळायचं चाललं होतं पार्कमध्ये आणि त्यांना पण थोडं छान वाटतं, थोडं वेगळं काहीतरी. आणि दिवसाचं यांना पार्कमध्ये वगैरे घेऊन यायचं म्हटलं तर खूपच गर्दी असते, खूप म्हणजे खूपच गर्दी असते. आणि इथं हे बघा, हे एवढं मोठं पार्क आहे आणि खूप छान आहे. आता तर खूप असं छान वाटते, शांत वाटते. पण जेव्हा आम्ही 4 वाजता वगैरे येतो तर इथं एवढी गर्दी असते ना, तर जास्त गर्दी असल्यामुळे मी मुलांना वगैरे जास्त घेऊन येत नाही, खूपच गर्दी असते. कधी कधी धक्का वगैरे लागतो, मग मुलं झुल्या वगैरे बसलेले असतात, कसं स्लाईड करत असतात, तर कधी कधी पडतात, त्यामुळे मी जास्त त्यांना घेऊन येतच नाही. आणि आता इथं खूप शांत होतं आणि इथं फौजी पण बसले होते आणि इथं मुलांची चालू होती मस्ती.
त्याच्यानंतर इथं थोडा वेळ मला पण वाटलं चला मी पण थोडं इथं खेळते, आणि इथं आता माझं पण थोडं चाललं होतं इथं पार्कमध्ये एन्जॉय करायचं. आणि इथं कुणालचं बघा, कुणाल तर काही शांतच नव्हता बसत, तो एकदम आपल्या ह्याच्यात छान खेळत होता. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र.